त्याच्या आधी माझा अर्धा प्रचार झाला होता आणि खूप चांगला प्रतिसाद आहे, म्हणूनच मी उमेदवारी अर्ज ॲक्च्युली भरला होता. आणि स्वबळावरती लढण्याचा जो निर्णय आहे जो काँग्रेसचा, जो सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आमच्या वरिष्ठांनी घेतला, खरंच मला आनंद होतोय की लोकांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे. या मतदारसंघामध्ये फिरत असताना मी आत्तापर्यंत प्रचार, माझी काही राहिलेली गरजसुद्धा चालू होती. मी डोर टू डोर प्रचार केलेला आहे. प्रत्येक व्यक्तीकडे मी 5-5 मिनिटं बसून मी माझी विजन त्यांना समजावलेले आहे. नक्कीच मला वाटतं की जे 2-3 दिवस आपण सातत्याने ऐकत आहोत, धनशक्तीचा वापर, एकमेकांवरती होणाऱ्या टीका, लोक इतके कंटाळलेले आहेत. म्हणजे महायुतीमध्येच इतकं जे काही वॉर चालू आहे मोठ्या प्रमाणात, महाभारत म्हणायला हरकत नाही. म्हणजे सावंतवाडीचं राजकारण यापूर्वी असं कधीच पाहिलेलं नाही. मी तर सातत्याने सलग निवडणुका 2-3 बघते, पण प्रचंड विचित्र आणि खूप गलिच्छ राजकारण हल्ली ऐकायला मिळतंय. लोकही सांगतायत, चांगली उच्च शिक्षित लोक आहेत, ते माझे समर्थक नेहमी राहणार आहेत आणि मी जास्त करून मला त्याच लोकांचा पूर्वीपासून सपोर्ट राहिलेला आहे. म्हणजे नक्कीच धनशक्तीचा वापर होणार नाही. मी सावंतवाडीकरांना 22 वर्ष ओळखते, त्यांची मला मानसिकता माहिती आहे, त्यांची विचारसरणी मला माहिती आहे. इथं सर्वपक्षीय लोकांशी सुद्धा चांगले सर्वांचे संबंध आहेत. त्यामुळे अशा संस्थानकालीन एक संस्कृतीमध्ये आज सावंतवाडी येतं आणि उच्च विचारसरणी, सुशिक्षित, सुज्ञ मतदार या सावंतवाडीचा नक्कीच 3 तारीखला विजय माझाच असेल. उद्या निवडणूक आहे आणि 7 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत 5:30चं टायमिंग निवडणूक आयोगाने त्या दिवशी आम्हाला दिलं होतं. कारण निवडणूक आयोगाच्या सर्व मीटिंग मी सातत्याने अटेंड केलेल्या आहेत. तर पूर्वीसारखं मतदान नाही आहे, उशिरापर्यंत नाही होणार, ते 5:30 पर्यंतच ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे जनतेने जास्तीत जास्त वोटिंग करावं. आज सावंतवाडीला परिवर्तनाची गरज आहे, कारण आता ही निवडणूक ही फक्त मतदारांची निवडणूक आणि पक्षाची राहिली नाही. ही माझ्यासाठी ही लोकशाही वाचवण्याची निवडणूक राहिलेली आहे. कारण सर्वच लोक आज असंच म्हणत आहेत की ज्या पद्धतीने पैशाचे ज्या काही गोष्टी ऐकायला कानावर येतात, कोणी एवढे पैसे वाटले, कोणी तेवढे पैसे वाटले, अशा पद्धतीचं जे राजकारण चाललंय, भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणुका फार कठीण होणार आहेत. असं म्हणायला हरकत नाही की येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, बऱ्याच लोकांचे असे स्टेटमेंट यायला लागले की आम्ही निवडणुका लढवूच शकत नाही. त्यामुळे हे जे जे काही दिसतंय वातावरण, हे फार कुठेतरी वाईट राजकारण आणि गलिच्छ राजकारण होत आहे. पण सावंतवाडीकर याला बोलणार नाही. नक्कीच 3 तारीखचा निकाल जो आहे आणि उद्या लोक उत्स्फूर्तपणे मतदान करतील. चांगल्या व्यक्तीला, साक्षी वंजारीला नक्की मतदान करणार. आणि मला एकंदरीत असं दिसतंय की ह्या सर्व वातावरणामध्ये एक सातत्याने धडपडणारी आणि काम करणारी, समाजासाठी त्यांना नगराध्यक्ष हवी आहे, जिला उत्तम मराठीही बोलता येतं आणि तिला खूप चांगलं कामही करता येतं. जर विरोधकांची अशा अपेक्षा असतील तर त्याच्यामध्ये मीही मोडते. म्हणजे मला तरी खूप चांगलं मराठी येतंच, प्रश्नच नाही आहे. आणि खूप अभ्यासू आणि काम करणारे एक नेतृत्व आहे, जिला खूप काम करायची इच्छा आहे प्रामाणिक. नक्कीच मला सावंतवाडीकर भरभरून मतदान करतील आणि 3 तारीखचा निकाल हा मला वाटतं एक इतिहासामध्ये त्याची नोंद होईल. की म्हणतात ना असं की प्रेमाची ताकद आहे ती धनशक्तीच्या समोर कुठेही जास्तच असणार आहे. म्हणजे असं म्हणतात ना की प्यार की ताकद दौलत की ताकद से ज्यादा होती है, असं म्हणायला हरकत नाही. आणि मला वाटतं की सावंतवाडीचं प्रेम ही माझी फार मोठी ताकद आहे आणि माझा वोटर नेहमी माझ्या पाठीशी राहणार. आणि या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक असा निर्णय होईल आणि काँग्रेस पक्ष आणि त्याचे सर्व जे काही उमेदवार असतील, साक्षी वंजारी नगराध्यक्षसह खूप चांगल्या मताने निवडून येतील. धन्यवाद. जय हिंद.